नवी मुंबई महानगरपालिकेकडून दुकानदारांना त्यांच्या दुकानांवरील नामफलकासंदर्भात बजावण्यात आलेल्या नोटिसांविरोधात नवी मुंबई व्यापारी महासंघाने आक्रमक भूमिका घेतली आहे। या पार्श्वभूमीवर व्यापारी महासंघाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीस शहरातील विविध भागांतील मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते। बैठकीत व्यापाऱ्यांनी महानगरपालिकेकडून पाठविण्यात आलेल्या नोटिसांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। दुकानाची ओळख दर्शविणाऱ्या सामान्य नामफलकांना जाहिरात फलक समजून कारवाई करणे अन्यायकारक असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे। बॉम्बे उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार दुकानाची ओळख दर्शविणारा नामफलक हा जाहिरात फलकाच्या श्रेणीत मोडत नाही, असा दावा व्यापारी महासंघाकडून करण्यात आला। नवी मुंबई महानगरपालिकेने सर्व व्यापाऱ्यांना आपल्या फलक लावण्याबद्दल नोटिसा दिलेल्या आहेत। हे व्यापारीच नाही आहे, तर या शाळा आहेत ज्या त्या शाळांना पण त्यांनी अशा बोर्ड दिलेल्या आहेत। आत्ताच आपण पाहिलं असेल, ही आमची मीटिंग चालू होती तेव्हा एका शाळेने त्यांची ज्यांना नोटीस आलेली त्याचं पण पत्रक आम्हाला दिलेलं आहे। तर हा महानगरपालिकेने केलेला अन्याय आहे। आम्ही म्हणतो की एका ठिकाणी राज्य शासनाचं शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट डिपार्टमेंट बोलते की त्या तिथे फलक असणे हे कायदेशीर आहे, गरज आहे। एका ठिकाणी जीएसटी नवीन कायदा आला, त्यांनी सांगितलं की दुकानावर फरक पाहिजे, मग महानगरपालिका त्याला विरोध का करते? आणि महानगरपालिकेला तर त्याचे टॅक्सेस पाहिजे असेल तर त्या महानगरपालिकेने ही सुविधा आहे ही सरळ सोपी करावी। प्रत्येक वेळेला महानगरपालिका असे कुठेतरी कायदे काढते आणि त्याला लंबी चौडी म्हणजे हम भी चोर है और 10 चोर को भी देव बाटली तुम लोग, हे गलत आहे। आमचं मत आहे की तुमचं लायसन तुम्हाला द्यायचे, तुम्ही 10 डिपार्टमेंटला कशाला आमच्या व्यापाऱ्यांना फिरवतात? तुम्ही लायसन सरळ द्या ना। तुमची काय माग आहे? तुम्ही कायद्यात बसत असेल तर तुम्ही आम्ही कायद्याचे लायसन मागतो तुमच्या इथे, तुमची फी आमच्यावर आकारा, आम्ही ती भरायला तयार आहोत। यावेळेला नवी मुंबई सेस आला त्यावेळेला पण आम्ही असा विरोध केला, तेव्हा पण 50 डॉक्युमेंट मागवले। ज्या वेळेला आम्ही आंदोलन पवित्रा घेतला आणि दुकानदाराने दुकान साफ केलं, हे बंद केली, त्यावेळेला एका दिवसात हजारो लायसन्स तयार झाली। काय झाली? व्यापारी गेला लगेच त्याचं नाव सांगितलं, दुकानाचं नाव टाकलं, लायसन दिली। मग तुम्हाला प्रत्येक वेळेला आम्ही काहीतरी रस्त्यावर उतरून नाटकं करायची आणि मग तुम्ही असं गोंधळ झाल्यावर लायसन देणार आहे का, परवाने देणार आहे का? ते चुकीचं आहे आणि ही कायद्यामधली तरतूद आहे। राज्य शासनाने ज्या वेळेला कायदा बनवला त्यावेळेला त्यांनी काहीतरी विचार केला असेल ना, त्याच आम्हाला बोर्ड लावायला सांगितले का? मग तुम्ही आम्हाला कसं सांगता की बोर्डावाला तुम्हाला हे करावं लागेल, परवानगी घ्यावी लागेल? हा चुकीचा न्याय आहे। एक कॉर्पोरेशन राज्य शासनाला चॅलेंज करते असं आमचं मत आहे। मग आमच्या इथे त्याप्रमाणे जे आले आणि हायकोर्टाचा निकाल आहे, हायकोर्टाने पण सांगितलेले आहे की जो दुकानदाराचा नावाचा फलक आहे तो नावाचा फलक हा ही जाहिरात समजू नये आणि त्यांच्या इथून कुठलाही आकारणी करू नये। हे हायकोर्ट देत असेल, बाकी जे छोटे छोटे कोर्ट देत असेल तर नवी मुंबई महानगरपालिका असं कुठलंही आलं। 2021ला ज्या वेळेला केळकर डेप्युटी कमिशनर होते त्यावेळेला अशीच नोटीस काढलेली होती आणि त्यावेळेला असंच आम्ही जाऊन भेटलेलो, आम्ही सर्व त्यांना सांगितलं आणि त्यावेळेला ते दप्तर बंद केले नाही, नोटीस बंद केल्या। आता परत नवीन तुम्ही मागचं काही न बघता तुम्ही नवीन काय काय चालू करता आणि आम्ही उद्योगधंदा करायचा का नाही आमच्या व्यापाऱ्यांनी? आज व्यापाऱ्यांना इतका हे आहे की टॅक्स एका ठिकाणी भरायचे, एका ठिकाणी धंदा नाही, ऑनलाईन वाले धंदा घेतले, मोठमोठे डिपार्टमेंटल स्टोर उभे केलेत, मोठमोठे हे देतात, डिस्काउंट देतात, ऑनलाईन बोगस चालू आहे, त्याला कोणाची मनाई नाही। माझा व्यापारी त्याचा पैसे भरून गाळा घेऊन स्वतः टॅक्स, हेवी टॅक्स महानगरपालिकेला भरून सुद्धा तो चोर गणला जातो, त्याचं दुर्भाग्य दुःख आम्हाला आहे। आणि ही महासंघ आम्ही कुठल्याही पद्धतीने या गोष्टी मान्य करणार नाही आणि आम्ही महानगरपालिकेला याचं आव्हान देणार आहोत की या पद्धतीने जर तुम्ही वागले तर माझा व्यापारी याच्या पुढे प्रॉपर्टी कार्ड पण प्रॉपर्टी टॅक्स पण देणार नाही, एवढं मी तुम्हाला सांगून देतो। आज हे लक्षात ठेवावं आणि आमच्या नोटीस आहेत व्यापाऱ्यांच्या त्या त्वरित खारिज कराव्या ही आमची विनंती आहे आणि ती आम्ही उद्या भेटून आयुक्तांची चर्चा करणार आहोत आणि त्याला काही आम्हाला चांगलं 15 दिवसात त्याच्यामध्ये हे काढलं तर आम्ही मीडिया काढली तर आम्ही त्यावेळेला 15 दिवसानंतर आम्ही आमचं कार्य आहे ते आम्ही चालू करणार आहोत। महासंघ त्याच्याकरता सदैव तयार आहे। या बैठकीस नवी मुंबई व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रमोद जोशी,
उपाध्यक्ष विवेक भालेराव, उपाध्यक्ष धर्मशी पटेल, महासचिव सुनील छाजेड यांच्यासह इतर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते. आता व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळ आणि मनपा आयुक्त यांच्यात होणाऱ्या बैठकीकडे व्यापारी वर्गाचे लक्ष लागले आहे. या बैठकीत नामफलक नोटिसांबाबत कोणता तोडगा निघतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पालिका प्रशासन, नवी मुंबई.